नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये। आज 2-3 दिवसानंतर मी ब्लॉग स्टार्ट केलाय। तर आज आहे संडे, सुट्टी आहे सियाला आणि सगळ्यांचं निवांत चालू आहे। आणि मम्मीने आज नाश्त्याला केले बेसनची पोळी। सो या नाश्ता करायला, हा बेसनचा डोसा पण बोलू शकतो, बेसनची पोळी पण बोलू शकतो। हा सिया डोसा म्हणते, डोसा डोसा चला। हे आमच्या बाळाचं काय चाललंय बघा, काय चाललंय बाबू, काम करतोय। आण ना मग सिया ग, सांगायची काही गरज आहे का? पटकन घेऊन यायचं, किती उशीर होतोय, पटापट करून मोकळं व्हायचंय। हा या बाळाचं काय चाललंय, काम काय काम करतो? हा चला, आज आहे संडे। सो सियाचं उद्या सगळ्या नोटबुक कम्प्लिशन करून सबमिट करायचे, म्हणजे सबमिशन आहे उद्या सियाचं। आम्ही आता काय करते, सियाचं सगळं जे काही इनकम्प्लीट राहिलेलं आहे ते सगळं पूर्ण करून घेते। नाही मग लोमची घेऊन ये। हां तुझ्या बॅगेत आहे कदाचित ती, काल पिरियड होता घरी, जा। हां कंपोस्टला हात लावते, तू ये पटकन, जा पटकन, लक्ष ठेव। तर आता वाजले दुपारच्या 12 आणि 1 वाजता विहानचं झोपायचं टाइम होतंय। राहिलाय फक्त 1 तास माझ्याकडे। आणि आज मम्मीने, तुम्ही बघितलं सकाळी की बेसनची पोळी केली होती, तर त्याचा सगळ्यांनी फुल नाश्ता केला। नाश्ता म्हणजे जेवणच करून टाकले, त्यामुळे आता कुणाला भूक लागणार नाही आहे, फुल जेवण झालेलं आहे। मग काही टेन्शन नाही परत हे करायचं। पण आता राहिले फक्त सियाचं, तर तेवढं आज दिवसभर मला सियाचंच काम आहे, ते सगळं कंप्लीट करून घ्यायचं नोटबुक। आणि तुम्ही सगळ्यांनी रेसिपीच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं, खूप छान छान कमेंट्स केल्या, तर त्याबद्दल थँक्यू सो मच। असंच प्रेम करत राहा। ये ना ग सिया पटकन, सियाचा अभ्यास घ्यायचा म्हणजे मला लय त्रास होतो, कारण पटापट पटापट आवरत नाही, टंगळ मंगळ चालू असते। तर म्हटलं पटकन अभ्यास घेऊन मोकळं व्हायचं, कारण दुसरं पण आपल्याला काम असते। तर तिचा सगळा पूर्ण दिवस त्यातच जातो। आली का? आणि हे आमचं बाळ इथं खेळते। ए बेटा इकडे, तू सायकल चालव, सायकल आजीला देऊ का? तर गाईज आता मम्मा मटकी बनवते, दाखव मम्मा। मटकीची भाजी, इकडे भात गार झालाय, आता फक्त थंड व्हायचं। कुकरची शेती झाली, थंड व्हायची बाकी। मम्मा भाजी काय, मम्मा भाजी, आई फोन बघत, काय काय माझी आई फोन बघत, माझी करते ना, आई फोन बघते म्हणते, आई पण कळते त्याला सगळं। आई दमले ग, काय केलं आईने, सगळ्यांना डोसा बनवून दिला। त्यामुळे सकाळपासून तुझे पाय दुखत होते। त्यानंतर आता शूट झाला कॉमेडीचा, हे मगाशी किती वेळ शूट करत होती, त्यामुळे आता जरा आराम करते। बघा मच्छरला चावे लागल्यात आज। मम्मा भाजी, आयफोन, अतुल मामा काय करते मग? हे बघा माझं किचन सेट खूप आहे अजून। हे बघा गॅस कट्टा अजून आहे, पण ते वर आहे बघा। इकडे बघ, इकडे बघ, अतुल मामाचं बघा। पप्पा मटकी बी घेऊन आलं।